नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. झालं का जेवण आमच्या भावांचं बहिणींचं? आता तुमच्या पूनमताईचं तर खाल्ले सकाळी पोहे बर का, अजून काही जेवण झालं नाही. आणि आमच्या सगळ्या भावांनी बहिणींनी राजू भाऊला आपल्या चांगला सपोर्ट केला, त्याच्याबद्दल सगळ्या भावांचं बहिणींचं मनापासून धन्यवाद बर का भावांनो बहिणींनो. आणि भावांनो बहिणींनो कसं आहे माहितीये का, आपला राजू भाऊ कवा म्हणजे असं चॅनल हे असलं म्हणजे त्याला माहिती नाही एवढं व्हिडिओ बनवायचं, नवीन आहे. जरी काय चुकलं ना भावांना बहिणींनो, तरी सगळ्यांना तुमच्या पूनमताईची मनापासून विनंती आहे, समजून घ्या राजू भाऊला. तुमच्या पूनमताई सारखाच आपला राजू भाऊ पण साधा भोळाच आहे. परिस्थितीतून त्यांनी पण भरपूर संघर्ष करून इथपर्यंत म्हणजे आलेला आहे. सगळ्या गोष्टी एकट्याला हँडल कराव्या लागतात त्याला पण तिकडं. आता तुमच्या पूनमताईचं काही जाणं येणं होत नाही बरं का, तिकडं जात नाही. आता आपल्या मागं पण संसार परपंच आहे त्याच्यामुळं. पण जसा राजू भाऊला कळतंय ना भावांना बहिणींनो, त्यांनी 9वीतून शाळा सोडली तेव्हापासून तो कामधंदा करून कष्ट करून तो पण खातोय. लग्नाच्या आधी पण त्यांनी त्याच्या लग्नाच्या आधी पण भरपूर कष्ट केलं. आणि त्याच्यात काय झालं, तुमच्या पूनमताईच्या वडिलांचं म्हणजे वडील नाही राहिलं, त्याच्यामुळे सगळी घरची जबाबदारी राजूभाऊवर पडली. आणि आपला आवी दादा एवढा हुशार नाही, त्याच्यामुळं राजू भाऊला सगळं हँडल करावं लागतं. तर आमच्या भावांनी बहिणींनी राजू भाऊला चांगला सपोर्ट केलाय. पण काय होतंय भावांना बहिणींनो, राजू भाऊचे ना थोडा प्रॉब्लेम होतो या, म्हणजे त्याला आहे ना शिकल हळूहळू. तो काही त्याने कधी व्हिडिओ काढलं नाही, काय नाही, तो कधी व्हिडिओ मध्ये जास्त बोलला नाही. आणि काल तिघं बहीण भाऊ आम्ही एकत्र म्हणजे पहिल्यांदाच लहानपणापासून, आता लहानपणापासून तर भाऊ बहीण एकत्रच असते ती. आणि पहिलाच टाइम होता की राजू भाऊ, तुमची पूनमताई, योगी एकत्र राहिली. आणि तुमच्या पूनमताईला लय भारी वाटलं बरं का भावांना बहिणींना. एवढं भारी वाटलं की असं वाटलं की आपल्या बापाचाच हात आपल्या डोक्यावर आहे असं वाटलं. आणि कसं आहे जीवनात भावाकडून पण आपल्या जास्त काय अपेक्षा नाही तर भावांनो बहिणींनो, तुमच्याकडून बी का तुम्ही जेवढं प्रेमाने एवढं भारी कमेंट करता, ह्यातच आपण सगळं तुम्हाला आपलं मानून घेतलेलं आहे, बाकी दुसरं काय नाही. आणि तुमच्या पूनमताईनी कधी कुणाकडून काय अपेक्षा केली नाही. जे आहे ना त्याच्यात समाधान मानून आपण आतापर्यंत पुढं चालतो या. तुम्हाला चांगलं माहित असेल, आमचे बरेच भाऊ बहीण पहिल्यापासून पूनमताईचं व्हिडिओ बघतात, त्याच्यामुळं तुम्हाला चांगलं माहित असेल तुमची पूनमताई पहिल्यापासून काय अवस्थेत कशा अवस्थेत हाय, कसं व्हिडिओ येतात हे तुम्हाला चांगलं माहित आहे भावांनो बहिणींनो. त्याच्यामुळं आपल्याला काय कुठली गोष्ट सांगायची गरज नाही, खरं आहे का नाही. आणि राजभाऊचं कसं आहे, आता राजूभाऊला आपण 2 दिवस झालं तुमच्या पूनमताईने आयडी खोलून दिली. राजूभाऊ पण त्याच्या पद्धतीनं म्हणजे त्याच्या घरच्या व्हिडिओ चांगलं तुम्हाला बनवून टाकत जाईल. पण प्रश्न फक्त म्हणजे एवढंच आहे की राजूभाऊ नवीन असल्यामुळे थोडा भीतोय, घाबरतोय. त्याला समजत नाही की काय बोलावं काय नाही. म्हणजे एक भीती निर्माण मनात राहते माणसाच्या की बाबा आपल्याकडून, गरीब माणसाचं कसं आहे भावांना बहिणींनो, ती भीतू का माहितीये का. आता तुम्हाला सांगते मी की बाबा आपल्याकडून काय चुकतंय का, आपण आपल्यापासून काय कोणाचं मन फिन दुखतंय का, ह्या गोष्टीला भीतो, बाकी दुसरं काय नाही. गरीब माणूस सगळ्या माणसाचा आदर करून चालतो. जीवनात पुढं जायचं म्हणल्यावर लय त्याग करावं लागतं. आणि आपण सगळ्या भावांचा बहिणीचा आदर करतो, तसं काय नाही. पण आता तुमच्या पूनमताईला बरेच भाऊ बहीण अशा वाईट कमेंट करतात. योगीला पण करते ती, तुमच्या दाजींला पण करतात. पण राजू भाऊला
कुणी अशा भावांना बहिणींना अशा कमेंट करू नका. आणि नाही पण बरं का, आमच्या भावांनी बहिणीने अजूनपर्यंत तर नाही केल्या, पण हिथून पुढं कुणी करू नका असं माझं म्हणणं आहे. बाकी दुसरं काय नाही. कारण की माणूस खचतो. आता तुम्ही बघितलं, मी अजून काय त्या कमेंटवर कोणाला बोलली नाही, काय नाही. भरपूर घाण कमेंट अशा करतात भाऊ बहीण. मी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ह्याच्या युट्यूबच्या समुदायाला ठेवलेला आहे. आणि किती भाव त्या दादानी कमेंट बेकार केली बघितले ना भावांना बहिणींना. तुम्ही किती वाटलं असेल मनाला वाईट. आज सगळी जेवढी भाऊ बहीण कमेंट करतात ना, तेवढी कमेंट बघत असतील. पण ह्याच्यात आमची काय चूक आहे का? आमच्या व्हिडिओ मधून कुणाचं मन दुखतंय का? काय होतंय नेमकं? काय आम्ही शरीर प्रदर्शन करून व्हिडिओ बनवतो का? दुसऱ्यांसारखं लाईक फॉलो साठी करतोय का? आणि जरी आपल्या घरातल्या काही गोष्टी असल्या, अशा सुखदुःख असलं तरी आपण प्रत्येक सुखदुःख, आणि बाया माणसाचं कसं असतं भावांनो बहिणींनो, मनात राहत नाही. गडी माणूस जसा मनात ठेवून चालतो ना, तशी बाया माणूस मनात ठेवत नाही कुठल्या गोष्टी. तिला असं वाटतं का मी मन मोकळं करीन, कुणाला तरी सांगेन असं वाटतं. आणि काय काय बायांचं कसं असतं की काय बी आपलं सांगायचं, कुठं काय करायचं. पण आपण तुम्ही पहिल्यापासून बघितलंय, तुमची पूनमताई कुठं जात येत नाही, कुठलं तसलं सेलिब्रेशन कुठं काय असल्या गोष्टींची तर मी गोष्टींकडे तर जातच नाही. कारण की 3 लेकरं सोडून मला आतापर्यंत कुठं जाऊ वाटलं नाही. मी जातच नाही. मी घरदार सोडून आणि आपली लेकरं बाळ सोडून कधीच कुठं जात नाही. मला जाऊ वाटत नाही कुठं लेकरं बाळ सोडून. आणि व्हिडिओ आपलं मर्यादित असतात भावांनो बहिणींनो. असं कुणाचं मन दुखल किंवा कुणाला त्यातून वाईट गोष्टचा प्रोत्साहन देत नाही व्हिडिओतून. आपण काय वाईट काय नाही सांगत आपण कुणाला. जे आपलं आहे ते रिअल आहे आपलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आमच्या भावांना बहिणींना आवडतात पण व्हिडिओ, त्याच्याबद्दल सगळ्या भावांचं बहिणींचं मनापासून धन्यवाद. आता आपण कॉमेडी फिमिटी सगळं जमतं भावांना बहिणींना आपल्याला, म्हणजे कॉमेडी ही करायला. आपण कॉमेडी पण आता टिकटॉकला एवढी प्रसिद्धी मिळवली आपले कॉमेडी व्हिडिओ टाकूनच. आणि ती बी कमेंट करणाऱ्यांवरच कॉमेडी आपण बनवलेली आहे, तुम्ही तर बघितली. पण त्यातून मी वाईट बोललं नाही कुणाला. फक्त की जी कमेंट आहेत ना त्याच्यावर आपण कॉमेडी तयार केली. आणि कॉमेडी तयार करून आपण भरपूर टिकटॉकवर प्रसिद्धी मिळवली. आणि पण इथं जी आपले युट्यूबवरची जी भाऊ बहीण आहेत त्यांना कसं आहे, पूनमताईने तुमच्या आता कॉमेडी करायचं म्हणलं ना, कसं आहे भावांनो बहिणींनो, येड्यावानी करावं लागतं. येड्यावानी केलं तरच कॉमेडी होती. आता स्वतःला येडं म्हणलं ना तर येड्या माणसाला माणूस हसतं, तुम्हाला चांगलं माहित आहे टिकटॉकवर. मग म्हणून मी लय येड्यावानी करती, आमचं बघूलाय असं काय बी, म्हणजे असं डायलॉग मी टाकलं, मग त्याच्यावरती भरपूर व्हायरल झालं. आणि जसं आपण युट्यूबवर आलोय, आमच्या भावांना बहिणींना पूनमताईच्या रिअल लाईफ मधली प्रत्येक गोष्ट बघायची होती. आपण पहिल्यापासून ते आतापर्यंत तुम्हाला दाखवत आलोय. तुम्ही पूनम तुपे सर्च केलं तर माझ्या मुलाखती येतील. मी पहिल्यापासून तुम्हाला माझी परिस्थिती तुम्ही आता युट्यूबवर आल्यापासून माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते, पण दुसऱ्याच्या चॅनलवर सुद्धा मुलाखती झालेल्या आहेत. त्या तुमची पूनमताई भरपूर परिस्थितीवर मात करून भावांनो बहिणीनं हितपर्यंत आलेली आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की कोणत्याही भावांना बहिणींना असं वाईट बोलून कोणाचं मन दुखवू नका. आणि आपला राजू भाऊ पण साधा सिंपल आहे तुमच्या पूनमताई सारखा, म्हणजे तुमच्या पूनमताईची बी फॅमिली तिकडची गरीबच आहे. तिकडची जी आहे ना माझी माहेरची माणसं, ती बी तुमच्या पूनमताई सारखीच आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जरी आपल्या राजू भाऊचं जरी काही चुकलं वाकलं तरी सगळ्या भावांनी बहिणींनी तुमच्या पूनमताई सारखी, म्हणजे पूनमताईला कसं तुम्ही समजून घेता प्रत्येक गोष्टीला. काय जरी म्हणजे आता
पूनम ताईचं जरी काही चुकत असलं ना भावानं बहिणीनं तरी सांगत जा. आपल्या राजू भाऊला पण समजून घेत जा. नवीन आहे त्यो चॅनलवर, हळूहळू हळूहळू शिकल त्यो. आणि आवी दादा पण आपला कसा आहे, साधा भोळाच आहे, त्यो पण जास्त बोलत नाही. आणि आम्हाला भावा बहिणींना कसं आहे, जास्त चेष्टा, कारण की आपण जास्त बाहेरच्या लोकात माणसात राहत नाही ना, त्याच्यामुळं चेष्टा मस्करी करून आम्हीच चेष्टा मस्करी करतो, हसतो खेळतो. राजूभाऊ मला बोलणार, मी राजूभाऊला बोलणार, कॉमेडीत आपलं काय बी. परत अशी योगी बोलणार, ती राजूभाऊ तिला बोलणार, ती योगी त्याला बोलणार. फक्त एवढंच की आवी दादा आहे ना, जास्त आपल्यात असा कॉमेडी फिमेटी करत नाही. त्याला असे काय कॉमेडी फिमेटी जमत नाही, आवडत पण नसेल त्याला बहुतेक, म्हणूनच तो थांबत नाही कॉमेडीत. म्हणजे कॉमेडी करायला. नाही तर तुमची पूनम ताई, योगी, राजूभाऊ सगळी अशी कॉमेडी करून आनंदाने हसून खेळून राहतात बस. आणि काल आपण आपल्या लेकरा बाळात आलो, आनंद वाटला. एक दिवस तुमची पूनम ताई लेकरा बाळांना सोडून राहिली. करमलं नाही भावांना बहिणींना तिकडे गेल्या हो. पण कसं आहे माहितीये का, बहिणीसाठी जावं लागलं तिकडे बी. मस्त आता आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय सगळ्या गोष्टीला. मस्त तुमच्या पूनम ताईला बी वाटतंय की तिने बी समजून घ्यावं, तिच्या नवऱ्याने समजून घ्यावं. दोघांचा संसार हा एकमेकांनी चांगला करावा. जसं तुम्हाला वाटतं ना तसंच मला पण वाटतं. आणि जर जमतच नसलं तर आपलं आयुष्य अख्खं पुढं पडलेलं आहे. योग्य ती निर्णय आपण आपल्या मनाने घ्यावा. दुसऱ्याच्या निर्णयावर आपण कवा चालू नाही. आपला स्वतःचा निर्णय ह्यो खरा निर्णय असतो. दुसऱ्याच्या निर्णयाचं काही खरं नाही भावांनो बहिणींनो. दुसऱ्याचा निर्णय म्हणजे आहे ना योग्य नसते यात. कारण की आपल्याकडून जरी समजा मी तिची बहीण असली आणि मी जर तिच्यासाठी काही निर्णय घेतला, तो जर त्या निर्णयातून जर तिचं चांगलं झालं तर ठीक आहे, आणि जर वाईट झालं तर ती ठिपूर जिंदगीभर आपल्यावरच राहतो. त्यापेक्षा आपल्या मनाने योग्य ते निर्णय घ्यावा असं तुमच्या पूनम ताईला वाटतं. ज्याचा त्याचा संसार आहे, ज्याची त्यांनी हँडल केला पाहिजे असंच मला पहिल्यापासून वाटतं. आता हो का, आपल्याला बी सांगणार शिकवणार कोणी नाही भावांना बहिणीनं. तुमच्या पूनम ताईने जे आतापर्यंत जे काही केलंय ना ते सगळं स्वतःच्या मनाने केलंय. मी तिराईत कुठल्याच माणसाचं ऐकून केलं नाही की त्या माणसाने सांगितलंय मला की तू ही कर, ही गोष्ट कर, ह्या माणसाने सांगितलंय तू ही गोष्ट कर. तसं मी कुणाचं ऐकून काही केलेलं नाही. जी बी काय केलं ते सगळं जे माझं मन मला बोलतंय, जे माझं मन मला सांगतंय तीच मी केलेलं आहे. आणि भोलेनाथाचं नाव घेऊन त्याचा मी सामना संघर्ष केलेला आहे प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून जरी मार्ग काढायचा म्हणलं तरी आपल्या भोलेनाथाचं नाव घेऊन मी चाललेली आहे त्या रस्त्यावर. आणि आता तुमच्यात पूनमताई म्हणजे आख्या सोशल मीडियावर मी भाऊ बहीण म्हणती. मला एक आपुलकीचं नातं म्हणजे माझ्या घरातल्या सदस्यावानी मी जोडल्या तुम्हाला. कारण की पहिल्यापासून आपल्याला घरातल्या माणसांची कोणाची साथ नव्हती मिळाली. काय म्हणतात ना, माणूस कोणी कोशाचं कोणी पैशाचं भुकेजलेलं असतं, कोणी धनाचं लोभी असतं, असं ज्याची त्याची ही असती. पण तुमची पूनम ताई म्हणजे प्रेमाची मायाची भुकेलेली होती. आणि आमच्या भावांनी बहिणींनी पूनम ताईला भरपूर प्रेम सोशल मीडियावर दिलं. भारी वाटलं तुमच्या पूनम ताईला की तुम्ही एवढा जीव लावता, एवढं प्रेम करता, पुरीला माझ्या एवढं जीव लावता, एवढं प्रेम करता. त्याच्यामुळे तुमची पूनम ताई तुम्हाला तुमची पूनम ताई म्हणती, आपलं मानती. जीवा भावाचं नाता काय असेल ती मी तुमच्या बरं जोडलेलं आहे. आणि काही टायमाला भावांना बहिणींना डोळ्यातून माया पाणी येतं. तर भावांनी बहिणींनी काय काय गैरसमज करून घ्यायचा नाही की यूज अँड फॉलो साठी करायचं. यूज अँड फॉलो काही ज्यादा दिवसाचं नाही, पण एखाद्याच्या भावना समजून घ्यायच्या. आणि जर आपल्याला जर त्या भावना जर समजून घेता येत नसेल तर आपण त्या व्यक्तीपासून म्हणजे लांब राहायचं असं वाटतं मला. कारण की काय गोष्टी अशा असतात की माणसाच्या डोळ्यातून मनाने पाणी येतं.
आणि तसं बी तुम्हाला चांगलं आहे माहित की जो माणूस परिस्थितीतून पुढे गेलेला आहे, ज्याच्याबरोबर स्वतः बरोबर अशा घटना घडलेल्या आहेत, तो नक्कीच समजून घेणार पुढच्या माणसाच्या भावना. ही तर मला माहित आहे चांगलं, कारण की आमचे भाऊ बहीण बरेच असे आहेत की साथ देणारे आहेत. कवाच कुठल्या गोष्टीला पूनमताईला जरी काय झालं तरी फोन करतात, एवढं जीवाच्या पलीकडे. आणि एक तुमचं आपुलकीचं नातं आहे, म्हणून मी तुमच्या बरोबर माझ्या पण प्रत्येक गोष्टी शेअर करते, सांगते माझ्या जीवनातलं कधी मधी. आणि तसं तर मी व्हिडिओ आपलं जेवताना ह्याच्यात किती मला काही दुःख असलं, कुठं काय असलं तरी जास्त करून जेवताना, परत असं काय आपलं घरचं जे काम असतं चालू असतं त्यातच मी व्हिडिओ बनवत असते. आणि आमच्या भावांना बहिणींना भरपूर आवडतात व्हिडिओ, त्याच्याबद्दल सगळ्या भावांचं बहिणींचं परत एकदा पूनमताईकडून मनापासून धन्यवाद. आणि भावांना बहिणींना राजू भाऊला पण असा सपोर्ट करा, योगीला पण करा. तिची बी हळूहळू म्हणजे कसं आहे सुधरल, बघू तिचं काय होतंय. ती योग्य ती निर्णय तिलाच घ्यायला लावलाय, आपण लय समजून सांगितलंय जे करून की तिचा संसार जोडून राहावा. असं म्हणजे आता संसार दुसरी लग्न करायची ती काय भावला भावलीचा खेळ आहे का असं वाटतं. तर आपण जिथं राहतोय ह्याला जर आपलं मानून आपण जर त्याच्या सुख समाधान हुडाकलं तर आपल्याला नक्की घावल तिथं सुख समाधान, असं तुमच्या पूनमताईला वाटतं. बाकी दुसरं काय नाही. जेवढा प्रयत्न राजू भाऊनी करायचा तेवढा केला, तुमच्या पूनमताईनी बी जेवढा प्रयत्न करायचा तेवढा केला, तुमच्या दाजींनी बी केला, जेवढा समजून सांगायचा प्रयत्न करायचा तेवढा केला. आता समजून घ्यायचं नाही घ्यायचं ती त्यांच्यावर अवलंबून राहिलं. तुमच्या पूनमताईला पण जवळचा पल्ला नाही ती जायचं. आता तुम्हाला सांगते श्रीगोंद्यापासून पण आपलं हिथून नाही म्हणलं तर 100-150 म्हणजे 100-150 किलोमीटर योगीचं गाव असेल. आता आमच्या बऱ्याच बहिणींनी विचारलं होतं पूनमताई तुमचं आणि योगिताचं किती अंतर आहे, तर 100-150 किलोमीटर असेल भावांनो बहिणींनो अंतर. आणि जाऊन येणं काय होत नाही आपलं. आणि तिकडं माहेरला पण मी 4-4 वर्ष जात नाही. काय म्हणतात का नाही, रान जीव लावला तर रानचं पाखरू जवळ येतं. तसं आपल्याला पहिल्यापासून स्वतः संघर्ष करायचा, म्हणजे एकट्याने संघर्ष करायचा ही लागली सवय होऊन गेलेली आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या दुःखात कोणाला सहभागी करत नाही आणि कोण कोणाच्या दुःखात सहभागी होत पण नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि आज तुम्हाला सांगते भावांनो बहिणीनं, आपली आनंदाची बातमी पण आहे. आपल्या घराचं काम, घराची लाईट फिटिंग चालू झालेली आहे. तर चला भावांनो बहिणीनं एवढं सांगायचं होतं की आपल्या राजू भाऊला सांभाळून घ्या. राजू भाऊ नवीन आहे, त्याच्यामुळं काय जर त्याच्याकडून चुकलं वाकलं तर सगळ्या भावांनी बहिणींनी समजून घ्या. एवढंच तुमच्या पूनमताईला सांगायचंय. घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय बाय.